मित्रांनो, LIC ॲडवायझर या YouTube चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याला 1 करोड जमा करण्यासाठी आपल्याला या पॉलिसीमध्ये किती रुपये भरावे लागणार आहेत ह्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर यामध्ये जीवन लाभ पॉलिसी टेबल नंबर 736, तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर किती पैसे मिळणार आहेत ह्याच्याबद्दल आपण चौकशी आहे। तर आपण 1 करोड आपल्याला पैसे मिळण्यासाठी आपल्याला पैसे किती भरावे लागणार आहेत त्याचा मी तक्ता इथं तयार केला आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तर लगेच आपण व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो। तर बघा, माझा मोबाईल नंबर आहे बघा 7304680107। जीवन लाभ पॉलिसी टेबल नंबर 736, टेबल नंबर 736 25 वर्षाची पॉलिसी आहे। तुम्हाला 16 वर्ष पैसे भरायचे आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 16 वर्षानंतर पैसा भरायचा नाहीत ना। 25 वर्षानंतर तुमची म्हणजे जवळजवळ 55 वर्षी तुमची पॉलिसी, वय तुमचं 30 असेल आणि 55 वर्षानंतर तुमची पॉलिसी खतम होणार आहे। आता ह्याचा आपल्या विमा राशी म्हणजे आपण सुनिश्चित केलेली राशी म्हणजे 40 लाखाची विमा राशी आहे आणि मिळणारी रक्कम तुम्हाला मॅच्युरिटी संपल्यानंतर 1,05,01,000 मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हप्ता किती येणार आहे? हप्ता तुम्हाला इयरली आहे तर 2,03,35 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 1,96,021 रुपये हा हप्ता तुम्हाला रेग्युलर भरायचा आहे। हाफ इयरली इथं तुम्हाला हाफ इयरली तुम्हाला 1,01,236 भरायचं आहे तुम्हाला आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 99,057 रुपये हा हप्ता येणार आहे। क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याला तुम्हाला 51,153 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून 50,051 रुपये हा हप्ता येणार आहे। मंथली तुम्हाला 17,051 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून 16,784 रुपये हा हप्ता येणार मित्रांनो। तर आता तुमची विमा राशी आहे 40 लाखाची। तर तुमचं 16 वर्षामध्ये किती पैसे प्रीमियम कापून गेला आहे? तर इथं 31,40,750 रुपये हा तुमचा प्रीमियम गेलेला आहे आणि तुम्हाला मिळणार रक्कम म्हणजे मॅच्युरिटी संपल्यानंतर तुम्हाला मिळणार रक्कम 1,05,01,000 रुपये मिळणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला विदाउट टॅक्स म्हणजे टॅक्स न घेता तुम्हाला विदाउट टॅक्स ही रक्कम तुम्हाला मिळाली। तुम्हाला टॅक्स भरावा लागणार ना, घेणार आणि कापून घेणार, ही फिक्स रक्कम तुम्हाला मिळणार आहे। आणि तुम्हाला टॅक्स सेव्ह म्हणजे तुमचा प्रीमियम मध्ये हा टॅक्स तुमचा बचत होतो किती 7,63,000 हा तुमचा टॅक्स तुम्हाला माफ होतो। आता कव्हर तुम्हाला काय माहिती का, जर आपलं जर नॉर्मली झाला मृत्यू आणि ऍक्सिडेंटली मृत्यू जर झाला तर तुम्हाला नॉर्मली आहे ना स्टार्टिंगला तुम्हाला एक म्हणजे पहिल्या वर्षापासून तुम्हाला हे चालू आहे 41,88,000 रुपये आणि ऍक्सिडेंटली म्हणजे अपघाती जर मृत्यू जर झाला तर 81,88,000 रुपये तुम्हाला मिळणार मित्रांनो। लोन तुम्हाला पहिल्या वर्षी काही मिळणार नाही आणि इयरली हप्ता हा तुम्हाला दिला आहे 2,03,35 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून हा हप्ता तुम्हाला चालू आहे। तर लोन तुम्हाला जसं तुमची पॉलिसी वाढेल असं तुम्हाला लोन वाढत जाणार आहे। ऍक्सिडेंट बी तुम्हाला जसं तुमची पॉलिसी वाढत जाईल तसं तुम्हाला ऍक्सिडेंट मिळणार आहे आणि नॉर्मल कव्हर बी जशी तुमचा पॉलिसी वाढेल तसं तुम्हाला नॉर्मल कव्हर मिळणार आहे। कव्हर आपण मगाशी 40 वर्षापर्यंत बघितला, आता आपण 41 ते 54 पर्यंत म्हणजे 55 पर्यंत तुम्हाला 55 तुम्हाला पॉलिसी तुमची ही होणार, समाप्त होणार। तर 41व्या वर्षी तुम्हाला कव्हर हा मिळणार आहे आणि लास्टला तुम्हाला 54व्या वर्षी तुम्हाला 1,05,00,000 मिळणार आहे। ऍक्सिडेंट कव्हर तुम्हाला शेवटच्या वर्षी 1,45,00,000 मिळणार आहे। तुम्हाला लोन मिळणार आहे तुम्हाला 58,16,750 आणि नंतर तुम्हाला लास्ट पर्यंत तुमचा जो प्रीमियम आहे मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला 1,05,01,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, हा तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ना तुम्ही विदाउट टॅक्स म्हणजे टॅक्स तुमचे घेतला जाणार नाही आणि ही पॉलिसी आहे ना 30व्या वर्षापासून म्हणजे तुमचं वय 30 असेल ना तेव्हापासून चालू होणार ते 55व्या वर्षी तुमची पॉलिसी खतम होणार। तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा कसा वाटला, हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या उपयोगी ठरत असेल
तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.